समवॉट असं काढलेलं होतं, सप्लाय झोन इकडे, डिमांड झोन इकडे. बघा आज चार्ट पण समवॉट असं झालेलं आहे, सप्लाय झोन टच तर नाही झालं, पण समवॉट या मार्केट या झोन मध्येच मधोमधच क्लोज झालेले आहे. ओके, पण उद्या सेन्सेक्सची एक्सपायरी आहे. सो सेन्सेक्सच्या एक्सपायरीच्या बाबतीत आपण डिस्कस करूया. ऑलरेडी पहिलं तर सो सेन्सेक्सच्या एक्सपायरीसाठी परत मार्केट तेजीमध्ये आहे. काय पहिला तेजीचे इंडिकेटर काय आहे की मार्केट 200 सिंपल मुव्हिंग एव्हरेजच्या वरती आहे. पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2, मार्केटमध्ये 9 एक्सपोनेन्शियलच्या वरती मार्केटने ऑलरेडी क्लोजिंग दिलेली आहे. पॉईंट नंबर 2 तेजीचा कारण. ओके, पॉईंट नंबर 3 जर बघायला गेलो इन दिस केस ऑलराईट, तर मार्केटचा सप्लाय झोन कुठे आहे? ओके, मार्केटचा सप्लाय झोन आपण बघायला गेलो समवॉट या झोन मध्ये मार्केटचा सप्लाय झोन आहे. ऑलरेडी या झोन मध्ये मार्केटचा सप्लाय झोन येणार आहे. आणि त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे परत आपण अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट जर बघायला गेलो तर मार्केटची ही जी कॅन्डल फॉर्मेशनची बनलेली आहे, हे पण प्रिव्हियस हा जो इकडचे हे जे हाय होते हे कापून वरच्या बाजूला क्लोजिंग झाली. इव्हन फॉर ह्या कॅन्डलच्या पण बॉडीच्या बाहेर त्याची क्लोजिंग झाली. हे तिन्ही 1, 2, 3 कॅन्डल्स त्यांनी एकदम एका झटक्यात उडवलेल्या आहेत. ऑफकोर्स एक खड्डा इकडे निर्माण झालेला आहे. खड्डा निर्माण झाल्यामुळे परत उद्या एक्सपायरी असल्यामुळे आपण ह्याचा डिमांड झोन जो आहे मार्केटचा समोर आता इथे आपण क्रिएट झालेला आहे. आपण समजू शकतो की खड्डा जो आहे हा आपल्या मार्केटचा डिमांड झोन असणार आहे खालच्या बाजूला मार्केटने काहीच आलं तर. ओके, सो सेन्सेक्स एक्सपायरी मला वाटतं जास्त काही मोमेंटम राहणार नाहीये मार्केटचं. सेन्सेक्स एक्सपायरीला मार्केट समवॉट या नॅरो झोन मध्येच हे लोक खेळत बसतील. ओके, या ब्लू झोन मध्येच मार्केटला हे लोक खेळत बसतील उद्याच्या सेशन मध्ये. हे क्लिअर कट असा समवॉट सेन्सेक्सचा चार्ट दिसतोय. सो वरच्या बाजूला इकडे सप्लाय येण्याचे चान्सेस असू शकतात, खालच्या बाजूला इकडे डिमांड झोन क्लिअर कट दिसतोय. आणि एक्सपायरी असल्यामुळे शाणे मोठे लोक जे FIDI जे लोक आहेत ते मार्केटला समवॉट या आणि या झोनच्या मध्ये म्हणजे निळ्या झोन मध्ये कम्प्रेस करून या झोन मध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतील. कारण तसं काही न्यूज लागून त्या महत्वाचे मोठे ट्रिगर्स आज मार्केटमध्ये दिसत नाहीये. तो आपण निफ्टीचा पण चार्ट बघूया. ओके, पटकन निफ्टीच्या चार्ट मध्ये पण मी काही चेंजेस करणार नाही. सप्लाय झोन सेम इकडेच राहणार आहे. बघा सप्लाय झोन खूपच जवळ आलेला आहे. ऑलराईट, डिमांड झोन आहे इकडचा, हा डिमांड झोन तर वर हलवायला लागेल. सो डिमांड झोन तर समवॉट आता इकडे होणार आहे. सो त्यामुळे हा जो झोन आहे ह्याला पण आपण कॉम्प्रेस होणार आहे. सो इन दिस केस मार्केट एकदम नॅरो झोन मध्ये उद्याच्या सेशन मध्ये काम करण्याचा फुल ऑन चान्सेस आहे. सो अपेक्षा हे करू नका की मार्केट परत घोडदौड आजसारखी करेल. ओके, वरती मार्केट समवॉट या सप्लाय झोन मध्ये, सप्लाय झोन जर आपण नीट करूया थोडासा असा बनू शकतो. सो इन दिस केस मार्केटचा सप्लाय झोन समवॉट असा काहीतरी बनतोय, जिकडे वरच्या साईडला पण मार्केट थोडंसं त्यामध्ये कॅप्टर्स आहे, खालच्या बाजूला पण इक्वल आहे. सो एकदम 50% मधून मार्केट थांबलेले. सो ट्रेडर लोकांनी सावधान राहणं गरजेचं आहे. कुठल्या तरी एका मेजर झोन कडे मार्केट आल्यावरती ऍक्शन घेण्याच्या हिशोबाने आपल्याला काम करायचंय. तोपर्यंत हे काही महत्वाचे झोन्स आहेत. ओके, मिड कॅप स्मॉल कॅप मध्ये काय झालंय त्याच्या आधी आपला उद्या मार्केटची ओपनिंग कशी, निफ्टी पण पॉझिटिव्ह होणार आहे. गॅप ऑफ ओपनिंग होण्याचे चान्सेस आहे. सेन्सेक्सचे पण गॅप ओपनिंग होण्याचे चान्सेस आहे. आपण टेलिग्रामचं कॅप आणि स्मॉल कॅपचं काय म्हणणं आहे, मिड कॅप म्हणताय की मिड कॅप एकदम सर्वात स्ट्रॉंगेस्ट जे आहे मिड कॅपचं इंडेक्स आहे. मिड कॅपचं इंडेक्स परत त्याच्या हायएस्ट पॉईंटला जाऊन पोहोचलेलं आहे. सो स्ट्रॉंग मोमेंटम निफ्टी मिड कॅप 100 मध्ये आहे. निफ्टी 150 पहिला बघूया महत्वाचं, कारण आम्ही मेनली बघतो. सो निफ्टी मिड कॅप 150 इंडेक्स जर बघायला गेलो, हे पण बघा परत या अपवर्ड चॅनल मध्ये घुसलेलं आहे परत. सो इन दिस केस ह्याच्यामध्ये क्लिअरली दिसत आहे की मार्केटमध्ये जबरदस्त तेजी आलेली आहे मिड कॅप इंडेक्स मध्ये. ओके, स्मॉल कॅप इंडेक्सने पण इंटरेस्टिंग तेजी दाखवली आहे. हा जो सप्लाय झोन आहे मार्केटने कापून वरच्या बाजूला गेले, ऑफकोर्स आता महत्वाचा सप्लाय झोन तर परत मार्केट ऑलमोस्ट त्या सप्लाय झोन कडे आलेलं आहे. समजा जर उद्या मार्केट जर या झोनच्या वरती जर क्लोजिंग झाली तर आपण म्हणू शकतो चला हा जो डाऊनफॉल चालू झालेला होता हा समवॉट मार्केटमध्ये रिकव्हरीच्या मूड मध्ये चेंजेस येण्याचे पुढे असेल, जर मार्केट उद्या या सप्लाय झोनला खाऊन स्मॉल कॅप मध्ये क्लोजिंग आली तर. ओके, FI लोकांनी कालच्या सेशन मध्ये पण सेलिंग केलेली आहे. ऑलराईट, तर काय माहिती नाही त्यांचा काय मूड काय बनतोय, पण ट्रम्प दादांची स्टेटमेंट खूपच चांगली आहेत चाललेली आहेत. म्हणून FI फिगर्स कडे बघून काय एवढं काय आपल्याला इंटरेस्ट नाहीये. सो अमेरिकन मार्केट पण उद्या पॉझिटिव्ह ओपन होण्याचे चान्सेस आहे. त्यांचे फ्युचर्स साठी पॉझिटिव्ह ट्रेड करत एज ऑफ नाव. ओके, आणि ट्रम्प दादांचा मूड काय ते बघून घ्यावा. ट्रम्प तात्या आता मावळलेले दिसतात. H1B विजाला घेऊन मावळलेले दिसतात. का? कारण त्यांना पाहिजे तशी लोक जी हाय टेक जे बिझनेसेस आहेत, जे जास्त हुशार जे लोक लागतात, आणि ती हुशार लोक इंडियामधनं मॅक्सिमम 70% इंडियामधनं लोक येतात, 20% चायनामधनं येतात. ओके, सो 70% पॉप्युलेशन जी त्यांना पाहिजे हाय स्किल्ड वर्कर्स, त्यांच्या बाबतीत ते म्हणायला लागलेले आहेत की आता बाबा अमेरिकेतल्या लोकांकडे तेवढा टॅलेंट नाहीये, सो आपल्याला बाहेरून लोक बोलवायलाच लागणार आहे. आणि सो अशा प्रकारे H1B विजाच्या वरती मावळती भूमिका घेत ट्रम्प तात्या एक पॉझिटिव्ह सिग्नल आहे. ओके,
त्रमदात्यांच्या तर्फेने. सो थम्सअप त्रमदात्या लेट तुम्हाला लक्षात आलं, पण आलं लक्षात तुम्हाला भारताच्या लोकांचा ब्रेन तुम्हाला लागणार आहे, IT सेक्टर मध्ये लागणार आहे. सो हा खूपच पॉझिटिव्ह न्यूज आलेली आहे. आज आलेली आहे न्यूज, जिकडे तात्या H1B व्हिसावरती मावळती भूमिका घेत आहे. ओके, आता फायनली बिहार इलेक्शन्सला घेऊन. बिहार इलेक्शनचे रिझल्ट कधी आहेत? बिहार इलेक्शनचे जे रिझल्ट आहेत ते शुक्रवारी येणार आहेत, 14 नोव्हेंबरला शुक्रवारी येणार आहे. ओके, सो उद्याच्या दिवशी लोक, मला वाटतं उद्या इव्हन उद्याच्या दिवशी पण काय कोण पोझिशन क्रिएट नाही करतील, कारण कसं आहे की रिझल्ट सकाळी 9ला सुरू होतात, काउंटिंग 9ला सुरू होते. सो 9:15 पासून पण मार्केटमध्ये शुक्रवारच्या सेशन मध्ये मेनली अप अँड डाऊन होण्याचे चान्सेस आहे. पण जस्ट मी तेव्हा पण एनिवेज उद्याच्या व्हिडिओमध्ये पण अपडेट देईनच तुम्हाला. पण बिहार रिझल्ट सध्या एनडीए जिंकत आहे, एक्झिट पोल सांगत आहे, त्यामुळे मार्केटमध्ये आज पूर्ण थम्सअप आलेला होता. जर ते खरंच ते रिझल्ट मध्ये परिवर्तन झालं तर शुक्रवारच्या सेशन मध्ये परत मार्केटसाठी हेवी थम्सअप येऊ शकतो. पण उद्याचे सेशन म्हणून काही न्यूज फ्लो असा मेजर नाही आहे. सो त्यामुळे मार्केट सेन्सेक्सची एक्सपायरी मध्ये साईडवेज त्या आपल्या या छोट्याशा झोन मध्ये राहण्याचा फुल ऑन चान्सेस आहे, एक लक्षात ठेवा. ओके, फायनली आता तुमचे महत्वाचे कमेंट्स काय आलेले आहेत ते आपण